आपलं ताट रेडी. ही आहे आपली खानदेशी खिचडी. ही खिचडी खाऊन बघा, म्हणजे आमच्या खानदेशी भाषेत बोलतात खिचडी खाई देखील आहे तुला मन भरी जाईल खिचडी खायसन, अशी भाषा आहे आमची ही. कांदा खिचडी, लोणचं, पापड. तर नमस्कार मैत्रिणींनो. तर हा आमचा मसाल्याचा डब्बा आहे, तो खूप खराब झालेला. इथे आम्ही खाली पेपर पण टाकतो, तर त्या पेपरवर सगळं हळद, आपली चटणी वगैरे सगळं पडतं ना, मग तेवढा खराब नाही होत. तर मग आज घासून आम्ही याला व्यवस्थित भरला आहे. तर हे बघा, ही चटणी आहे, लाल चटणी, ही गावावरूनच आणलेली आम्ही. ही हळद, जिरं, मोहरी आणि ही धनिया पावडर आहे, हा गरम मसाला आहे. आणि ही जी हळद आहे ना, ती आम्ही गावावरून आणली आहे. खूप भरपूर महाग होती हळद, पण आता हे डेली यूजला लागते तर आणावीच लागते. तर हे बघा, हे स्टीलच्या डब्यामध्ये भरली आहे. तरी पण हा डब्बा भरून आम्ही आणलेली. तर तुम्ही बघू शकता आम्ही किती हळद खाऊन घेतो. अर्धा डब्बा होऊन गेला आहे हळदीचा. तर आणि याला व्यवस्थित आपण पेपर ठेवायचा, आणि पेपर ठेवून जर असं झाकण लावलं ना, तर ते हळद अशी ओली नाही होत, त्याच्यामध्ये गोडे नाही बनत. तसंच आपण तुम्ही तिखटला पण करू शकता. तर हळदमध्ये ना आम्ही थोडीशी तुरटी टाकलेली, तर त्यांनी ना ती खराब नाही होत, म्हणजे खूप वर्षांवर चालून जाते. तशी तेवढी हळद वर्षभर पण कमी पडून जाते आम्हाला. तर तुम्हाला आता याच्यामध्ये आपण मोहरी भरूया. हे तुम्ही बघू शकता, मोहरी थोडी खाली झाली आहे, तर थोडीशी मोहरी भरूया. मोहरी, आमचा हा सगळा मसाला गावाचाच असतो, कारण की आमच्या गावाला चांगलं भेटतं. हे बघा, तुम्ही बघू शकता मोहरी किती बारीक आहे, एकदम मस्त. हे बघा, मोहरी वगैरे आपण भरून ठेवू. आणि माझ्या सासूबाई बोलतात की मसाल्या डब्यामध्ये मीठ नाही भरायचं, मीठ आणि चटणी एकत्र नाही ठेवायची. त्याच्यामुळे आम्ही मीठ नाही भरत. नाही तर मग तुम्ही बोलणार मीठ नाही भरलं मसाल्याच्या डब्यामध्ये. तर इथे मीठ नाही भरत मसाल्याच्या डब्यामध्ये. तर चटणी, हळद, आणि हा डब्बा नेहमी भरलेला असला पाहिजे आपला रोजचा. आणि आता याच्यामध्ये थोडंसं जिरं पण कमी झालं आहे, तर आता आपण जिरं पण भरूया. हे जिरं पण गावाचंच आहे. हे आम्ही व्यवस्थित साफ करून ठेवलं आहे, म्हणजे आपल्याला जर वापरायला लागलं तर मग साफ करण्यामध्ये टाईम नाही जात. हे सगळं आम्ही साफ वगैरे करून उन्हामध्ये सगळं वाळून ठेवलं आहे. हे बघा, हे सगळं असं भरून ठेवलं ना, आणि भरलेला डब्बा पण चांगला वाटतं मसाल्याचा. तर हे चम्मच आहेत छोटे छोटे, हे आम्ही बोलतो ना आमचे चम्मच लहान आहेत, तर हे आमचे एवढेच चम्मच आहेत. त्याच्यामुळे आम्ही चटणी वगैरे जास्त टाकतो लहान लहान चम्मचनी. हे पण धने आम्ही गावावरून आणले, सुकवले आणि त्याला बारीक केलेले मिक्सरमध्ये. तर हे थोडेसे जाडसरच केले. तर माझ्या सासूबाई म्हणजेच माझी आई असे सांगतात की हा जो मसाल्याचा डब्बा आहे ना, तो नेहमी भरलेला पाहिजे. तो म्हणजे लक्ष्मी असते आपल्या घरात, तर त्याला कधी खाली नाही होऊ द्यायचं. म्हणून चटणी, हळद, हे हळद तर आम्ही भरपूरदा काढतो, तर हे सगळं असं भरलेलं पाहिजे मसाल्याच्या डब्यामध्ये. तर बघा, आमचा डब्बा मस्त रेडी झाला आहे. आणि डब्बा पण आमचा खूप सुंदर आहे, पुन्हा ट्रान्सपरंट आहे, सर्व वरतूनच दिसतं काय संपलं तर. हे बघा, खूप सुंदर डब्बा आहे आमचा. आणि तर आज आम्ही खानदेशी खिचडी बनवणार आहोत. आम्हाला भरपूर कमेंट आले की, म्हणजे माझ्या आईंना, की तुम्ही खानदेशी खिचडी एकदा आम्हाला दाखवा कशी बनवता. म्हणजे भरपूर लोकांना माहीत नाही, खिचडी खूप इझी आहे खिचडी खानदेशची, पण खूप कमेंट येतात आम्हाला की तुम्ही एकदा खिचडी दाखवा, खानदेशी खिचडी दाखवा. तर आज आपण बनवूया. पाऊस पण येतोय, मस्त गरम गरम खिचडी बनवूया. तर हे तांदूळ आहेत, आम्ही हे सगळं डीमार्टमधून आणतो. लास्ट टाइम आम्ही सगळा किराणा भरला होता. तर हे आम्ही चौघात, तर आम्ही 4 हे फुलपात्रे घेतो, चौघांना 4, कारण की मग राहिलं तरी पण मग कोणी खाणार नाही ना दुसऱ्या दिवशी, मग मोजूनच आम्ही बनवतो. हे बघा, हे 4 फुलपात्रे घेतो आम्ही. आणि याच्यामध्ये ही जी मुगाची डाळ आहे ना, ती टाकूया. तर भरपूर लोक काय करतात ना, ही दुसरी आपली जी तुरीची डाळ असते ना, ती टाकतात. तर आम्ही मुगाची टाकतो, तर त्यांनी ना थोडी टेस्ट वेगळी येते. ही जरा खानदेशची स्टाईल आहे ना, मग थोडंसं वेगळं आम्ही बनवतो. हे बघा, हे 4 प्याले घेतले होते ना तांदूळ, त्याला 3 चम्मच आम्ही ती डाळ टाकली आहे. आता याला स्वच्छ धुवून घेऊया आपण, आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवू.
तर हे बघा मैत्रिणीनं, माझ्या सुनेने सर्व कापून दिलं, तांदूळ धुवून दिले, मसाल्याचा डब्बा भरून दिला आणि मी आता फक्त सरट घालून खिचडी बनवेल. ती सगळी तयारी करून दिली तिने. आता मी फक्त फोडणी घालेल. आता हे बघा तेल टाकलंय कुकरमध्ये आणि त्यात आपण आता मोहरी घालूया. हे बघा मोहरी तळतळली, छान तळतळली ना मोहरी की त्यात थोडंसं जिरं घालायचं आणि हे जे आलं लसूण आहेत ना हे आम्ही ठेचून घेतलं. यात आहे ना ही खानदेशी खिचडी म्हटली ना तर थोडं आलं लसूणचं प्रमाण जास्त असतं. तर हे थोडं ठेचून काही आम्ही कापून घेतलं आहे. तर हे असं कापून घ्यायचं आणि टाकायचं तेलामध्ये छान आणि छान तळायचं. आणि हे कढीपत्ते आहे बघा, हे स्वच्छ धुवून घेतले पाण्याने. आता हे कढीपत्ते टाकूया यामध्ये. कढीपत्ते टाकल्यानंतर आपण कांदा घालूया. कांदा पण जास्त लागतो खिचडीला, कांदा घालायचा त्यामध्ये आणि छान होते खानदेशी खिचडी ना, खूप फेमस आहे आमच्याकडची. तर आज आम्ही तुम्हाला ही खिचडी दाखवतो. ही खानदेशी खिचडी म्हटली ना तसंच तोंडाला पाणी सुटते सगळ्यांना. आणि आमच्याकडे दर 2-3 दिवसांनी खिचडी बनते. म्हणजे आमच्याकडे इतकी आवडते खिचडी सगळ्यांना. आणि ती खानदेशची खिचडी आहे. खिचडी म्हणतात आमच्या खानदेशी भाषामध्ये त्याला. काय बनी राहिना तर खिचडी बनी राहिना असे म्हणतात आमच्या खानदेशी भाषामध्ये. आता ह्या याच्यामध्ये मी मीठ घालते. कांदा लवकर लाल होईल म्हणून खिचडीत मीठ घालून देते कांद्यामध्ये. आणि कमी जास्त होऊन जाते मग कधीतरी मिठाचं. आणि याला छान परतूया असं थोडंसं गुलाबी व्हायपर्यंत आपलं भाजला गेला पाहिजे कांदा. त्यात कांदा घालून छान होऊ द्यायचं. खिचडी तर आमच्याकडे पाहुणे आले ना तरी आम्ही बऱ्याचदा खिचडीच बनवतो. म्हणजे आमच्या पाहुण्यांनाही खिचडी आवडते. काय जेवण बनवायचं तर बोलतात खिचडी बनवा. आम्हाला असं एवढं आवडतं ते आमचं याचं खिचडी, खानदेशची खिचडी. आता ही शेंगदाणे आहेत थोडे, ही शेंगदाणे पण घालून घ्यायचे आपण तेलामध्ये. म्हणजे ते आता पावसाचे शेंगदाणे थोडे मऊ झालेले आहेत, तेलामध्ये छान होऊन जातात ते फोडणीच्या याच्यामध्ये. आता यात आपण हे गाजर घालूया. हा गाजर कापला होता आपण. जे असलं ना घरामध्ये ते टाकायचं आपण खिचडीमध्ये. म्हणजे थोडं भाज्या पण असल्या ना काही आपल्या, शिमला असते किंवा मटर असतात, हिरवे मटर, कधी कधी फ्लावर पण असते ना आपल्या घरात, ती पण घालू शकतो आपण खिचडीमध्ये. आता हा बटाटा आहे तर हा बटाटा घालते आणि यांना तेलात होऊ द्यायचं चांगलं. मीठ घातलं आहे ना आपण यात, तर मग ते मीठ याला पण लागून जाते सगळ्या भाज्यांना, कांद्याला, बटाटा, गाजर, शेंगदाणे वगैरे अजून मिळतात, घालू शकतो आपण भाज्या. आज आमच्याकडे एवढंच होतं कारण बाहेर पाऊस येतो आहे, तर भाजीचं काही एवढ्याच आहेत आमच्या घरात, म्हणून आम्ही इतकंच घालतो आहे त्या खिचडीमध्ये. तर मैत्रिणीनं याच्यामध्ये ना थोडं हिंग पण घालायचं, आपण तेलातच घालून द्यायचा. मी विसरले होते. आता बघा हे हिंग टाकलं मी थोडं. त्याने काय होते की आपल्याला गॅस वगैरे होत नाही काही नाही आणि चव पण छान लागते. हिंगाची वास येतो ना छान, तर खिचडीमध्ये छान. आता हे तेलामध्ये बघा छान झालं आहे बघा. कांदा, गाजर, बटाटा पण होतो मऊ. बटाटा यामध्ये होऊन जातो, नंतर आपण पाणी टाकून शिटी करतो ना तो होऊन जातो, पण तेलात थोडा करून घ्यायचा आपण. तर छान झालेत आता हे तेलामध्ये सगळे होऊन गेले. आणि मैत्रिणीनं हे बघा, ही एक असं आहे की हा जो टमाटा असतो ना आपला, आमच्या आयराणीमध्ये टमाटा म्हणतात त्याला, की हा टमाटा ना डाळ तांदूळमा घालव टाकी बाई याच्यामध्ये टाकतात असं. आणि काय काय होतं ना त्यात मग तो छान शिजतो. आम्ही या तेलात नाही घालत तो, ह्या डाळ तांदूळामध्ये घालतो तो. आता यामध्ये आपण हिंग पण घातला. आता यात घालूया आपण हळद खिचडीमध्ये. ही हळद घातली, ही धना पावडर. आणि खानदेशी खिचडीचं म्हणजे काय आहे ना, आम्ही हिरवी मिरची नाही घालत ह्या खिचडीमध्ये. आम्ही ना लाल तिखट घालतो. जो मसाला असतो ना आमचा तो
लाल मसाला घालतो हा तिखट, हे जे गावावरून आम्ही करून आणतो ना. आणि आम्हाला तिखट तिखट खिचडी आवडते. खानदेशी खिचडी म्हणजे झणझणीत खिचडी असते. हे तिखट घातलं आणि हा गरम मसाला घातला बघा, हा अर्धा चमचा किंवा 1 चमचा, हा छोटा चमचा आहे ना आमचा, तर एवढं हे तिखट घालायचं आणि गरम मसाला घालायचा. आणि आता यांना असं छान परतून घ्यायचं त्या तेलामध्ये. आता ह्या भाज्या पण बघा, यांना सगळ्यांना तेल, मीठ, तिखट, धणा पावडर, मिरची पावडर सगळं लागलं आहे. आता यामध्ये आपण हे जे डाळ तांदूळ धुवून ठेवलेत आणि हा टमाटा घातला आहे, तर हे यात टाकायचं तेलामध्ये. आम्ही मुगाच्या डाळीची करतो खिचडी, कारण ती पचायला हलकी असते. गावाकडे आहे ना तर तुरीच्या डाळीची घालतात खिचडी, म्हणजे तुरीची डाळ घालतात खिचडीमध्ये, किंवा मुगाची पण घालतात, असं काही नाही. पण आम्ही जास्त ना रोज आपली याचीच करतो. आणि बघा हे असं परतून घ्यायची खिचडी छान, म्हणजे तेलामध्ये डाळ तांदूळ आणि हे सगळे आपली भाजी, कांदा टमॅटो परत, आणि मग खिचडी आपली छान तयार होते. खानदेशची खिचडी, झणझणीत खिचडी. तुम्ही करून बघा नक्की मैत्रिणींनो, हे घरी खिचडी खूप टेस्टी लागते ही खिचडी. आता यात आहे ना जितके तांदूळ घेतले होते ना त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं आपण अंदाजाने. हे वाटीने मोजून घालतात, तर मी तर असा अंदाज आहे, मला तर रोजचं माहिती झालं आहे आता, तर पाणी असं घालून देते अंदाजाने. कारण हे जे तांदूळ आहेत ना याला जास्त पाणी नाही लागत आहे. हे डीमार्टचे तांदूळ आणले आम्ही, वाडा कोलम. हे तांदूळ जे आहेत ना हे वाडा कोलम आणतो आम्ही जास्त करून, कारण आमच्याकडे याची खिचडी छान आणि वासही मस्त येतो त्या खिचडीचा. आता हे त्यात पाणी घातलं आपण खिचडीमध्ये, तर थोडं अजून घालावं लागेल. हे बघा, अजून मी थोडं पाणी घालून देते. आणि आता लास्ट आपलं यामध्ये कोथिंबीर घालायचं, भरपूर कोथिंबीर घालायचं, छान लागते खिचडी. कलरफुल झाली बघा खिचडी पण चांगली. तरी पण याच्यामध्ये भाज्या कमीच आहे, फ्लावर, शिमला, मटर आणखी असली ना तर खूप टेस्टी लागते भाज्या, खूप छान लागते खिचडी. आणि तुम्ही नक्की करून बघा ही खिचडी, बघा तुम्हाला खूप आवडणार या पद्धतीने आमची खानदेशची खिचडी. आणि तुमच्याकडे जो गरम मसाला नसला ना, आमचा गावाकडचा जो गरम मसाला असतो तो, तर चालेल, तुम्ही तिखट घाला त्याच्यामध्ये किंवा हिरवी मिरची घाला. हे बघा इतकं पाणी घातलं. आता हे अंदाज आहे ना, कसं असतं ना कळत नाही आपल्याला, पण आता आम्ही वाटीने घालतो ना. आता आम्हाला रोजचं ह्या तांदूळाचं माहिती झालं आहे, तर घालून घेतो आम्ही. ही झाली आता बघा. आता यात आपण आहे ना झाकण लावून देऊया खिचडीला, आणि 1 शिटीमध्येच खिचडी होऊन जाते. कारण की याने डाळ तांदूळ आम्ही थोडं लवकर धुवून ठेवतो, पण आज तुम्हाला हे व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून धुतले नाही. नाही तर आम्ही 5 मिनटं खिचडी लावायच्या आधी ना, 5 मिनटं आधी खिचडी तर लावतो ना तसं, तर आम्ही त्याआधी 5 मिनटं डाळ तांदूळ धुवून ठेवतो, म्हणजे खिचडी आणखी लगेच होते आणि छान होते, मऊ खिचडी होते आणखी परत. तर आता याच्या 2 शिट्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते परत खिचडी. हे बघा, आम्ही याने खिचडीसोबत पापड पण भाजूया. हे आम्ही विकतच पापड आणतो डीमार्टमधनं, उडद पापड आहेत हे डीमार्टमधनंच आणतो आम्ही. आणि एक खिचडीसोबत आहे ना पापड तर खूपच छान वाटतात, म्हणून आता आम्ही पापड भाजूया. 1 शिटी झाली आमची. बंद कर. 2 शिट्या झाल्यात. आता आम्ही गॅस बंद करतो आणि आमची खिचडी रेडी. हे पापड भाजून घेते मैत्रिणींनो मी, कारण आम्हाला ना पापडाशिवाय तर खिचडी जाणारच नाही. आमची खानदेशनी खिचडी आणि उडीदना पापड आणि त्यामध्ये कांदा आणि तेल वर्ण, तर ते आमचं खूप स्पेशल मेनू आहे हा आमचा खानदेशचा. आणि आज तुम्ही हा मेनू बघा आमचा. आता खिचडीच्या शिट्या पण झाल्या, 2 शिट्या झाल्या कुकरच्या. आमच्या कुकरला ना 2च शिट्या भरपूर होऊन जातात, 2मध्येच ती खिचडी होऊन जाते, कारण थोडीशी खिचडी असते. आणि हे पापड भाजून घेते मी. आता याबरोबर लोणचं, पापड आणि आपली खिचडी. आणि जेवण आमचं अगदी साधं सोपं आणि अगदी साधं जेवण आहे आमचं खानदेशचं. आमचे पाहुणे पण आले ना तरी बोलतात खिचडी बनवा, काय नाही असलं ना तर बोलतात खिचडी. जास्त करून खिचडी खूप आवडते. आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला, ही खिचडी आहे ना
आता तर खातोच आम्ही, आणि दुसऱ्या दिवशी जी जी खिचडी उरते ना रात्री, तर ती दुसऱ्या दिवशी खाण्याची जी मजा आहेत ना, तुम्ही स्वतः खाऊन बघा. ते बघा तेव्हा इतकी छान वाटते. बघा हे झाले पापड भाजून. पण आता आता तुम्हाला मी हे कुकर उघडून दाखवते खिचडी कशी. A few moments later. हे बघा आता ही सिटी झाली, आणि आता मी ही वाफ काढते. बघा पूर्ण वाफ निघाली. आणि आता बघूया खिचडी. ही बघा मैत्रिणीला किती छान खिचडी झाली. थोडी अशी मिक्स करून घ्यायची असते तिला. बघा खिचडी अगदी शिजली आहे खिचडी. बघा हे बटाटा वगैरे अगदी तांदूळ पण शिजलं आहे. बघा झाली आपली खिचडी. आता मी तुम्हाला ताट वाढून दाखवते. हे बघा आता मी हे ताट वाढलं आहे. खिचडी वाढली गरम गरम. बघा किती गरम. आणि हे आमचं घरचं खानदेशी लोणचं, त्यामध्ये असं खार असतं त्या लोणच्यामध्ये. आणि त्यासोबत ही खिचडी खाल्ली ना तर तुम्हाला टेस्ट कळेल किती छान असते ते. कांदा आणि हे पापड. बघा कांदा ठेवायचा आणि हे पापड, आणि त्यावरती ना आम्ही तेल घेतो ह्या खिचडीवरती. तसं तेल ओतायचं याच्यावर. आणि हे झालं आपलं ताट रेडी. ही आहे आपली खानदेशी खिचडी. ही खिचडी खाऊन बघा. म्हणजे आमच्या खानदेशी भाषेत बोलतात, खिचडी खाई देखील तू, तुला मन भरी जाईल खिचडी खायसन. अशी भाषा आहे आमची ही. कांदा, खिचडी, लोणचं, पापड.